विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केबी विषयांतर्गत व्यापारी फुलशेतीमधील अर्थात मोकळ्या हवेतील फुलशेतीमधील पुढचं पीक बघणार आहोत. पिकाचं नाव आपल्या समोर आलेलं आहे, मोगरा वर्गीय फुलझाडे. याला जस्मिनम क्रॉप्स असं म्हणतात. मोगरा वर्ग असं का म्हटलंय तर आपल्या समोर आता नावं 3 आहेत, मोगरा, जाई, जुई आणि याच्याशिवाय आणखी काही प्रकार आहेत, बघणार आहोत थोड्याच वेळाने. मुख्य पीक मोगरा बघणार आहोत, तरी सुद्धा जाई आणि जुईची पण माहिती थोडक्यात या ठिकाणी आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्या प्रकारांच्या बद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. आपल्या दृष्टीनं मोगरा सर्वात महत्वाचं आपलं पीक आहे. तर आता सुरुवात करूया आपल्या नेहमीच्या पद्धतीनं. तर याचं शास्त्रीय नाव आहे मोगऱ्याचं जस्मिनम संबॅक, तिरकस लिहिलं इटॅलिक्स मध्ये. जाईचं शास्त्रीय नाव आहे जस्मिनम ग्रँडिफ्लोरम. त्यानंतर जुईचं नाव आहे जस्मिनम ऑरिक्युलॅटम. याचं कुळ जे आहे ते ओलिएसी कुळ आहे आणि उगमस्थान जो आहे तो हिमालयीन प्रांत भारत देशामधला आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये हे पीक उगम पाहून याचा इतर ठिकाणी आशियाई देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे. आता आपल्या समोर एक इमेज दिली, सगळ्यांनी मोगऱ्याचं झाड बघितलेलंच आहे, माहितीसाठी आपल्या समोर ही प्रतिमा सादर केलेली आहे. आता आपला नेहमीसारखा पहिला मुद्दा, लागवड क्षेत्र, महत्व आणि उपयोग. तर याचं लागवड क्षेत्र जे आहे मोगरावर्गीय पिकांचं, फुलझाडांचं, तर प्रामुख्यानं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर राज्यामध्ये पण हे पीक आपल्याला दिसून येतं. आता महत्व आणि उपयोग जर बघितलं तर फुलांचा वापर पूजेसाठी केला जातो. हार, गजरे, वेण्या करण्यासाठी उपयोग केला जातो. आणि आता सुगंधी द्रव्य असं म्हटलंय, तर सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी याची मोठी बाजारपेठ दक्षिण भारतामध्ये, विशेषतः बेंगलोर, चेन्नई, मदुराई, त्रिवेंद्रम, कोईमतूर, हैदराबाद या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी फुलांची मोठ्या प्रमाणात आवक जावक झालेली दिसून येते. तर याच्यामध्ये जाई, जुई, मोगरा तर आहेच, याच्याशिवाय इतर आणखी काही प्रकार आहेत, आपण लवकरच ते बघू. एकूण याच्यात 200 वनस्पती आहेत. त्यातल्या काही वेलीसारख्या वाढतात, काही झुडपासारख्या वाढतात, काही उष्ण हवामानात, काही दमट हवामानात, काही समशीतोष्ण हवामानात. तर फुलझाडांचा वापर बंगला, बगीच्यातील ताटवे, कमानीवर, मांडवावर चढवण्यासाठी, कुंडीत वाढवून व्हरांड्यात सजवण्यासाठी केला जातो. दक्षिण भारतातील स्त्रियांना या फुलांचं फारच वेड आहे. गजरा आणि वेणी, केश शृंगारासाठी याचा वापर केला जातो. परदेशामध्ये, विशेषतः फ्रान्समध्ये फुलापासून सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी त्याला चांगली मागणी आहे. सुगंधी द्रव्यापासून काय करतात तर अत्तर, सुवासिक तेल, सौंदर्य प्रसाधनं, साबण, लिपस्टिक बनवले जातात. तमिळनाडू राज्यातील कोईमतूर या ठिकाणी संशोधन असं सिद्ध झालंय की या फुलापासून सुगंधी द्रव्य बनवल्यास त्याची लागवड फारच फायदेशीर होऊ शकते. अशा पद्धतीनं एक महत्वाचं, विशेषतः दक्षिण भारतातलं एक महत्वाचं पीक आहे. महाराष्ट्रात पण केलं जातं. महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये, नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये याची शेती झाल्याची दिसून येते. मात्र निवडक ठिकाणी हे पीक घेतलं जातं. यातले काही प्रकार कट फ्लॉवर प्रकार सुद्धा वापरतात, दांडी फुल पीक म्हणून. 2 ते 4 दिवस चांगल्या अवस्थेत राहू शकतं. फुलदाणी सजवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. छोटे बुके तयार करण्याचा उपयोग होऊ शकतो. आता यानंतर आपण पुढची स्लाइड घेणार आहोत. तर पुढची स्लाइड आहे, याच्यामध्ये प्रकार आणि जाती. या ठिकाणी जास्त इमेज आहेत, बाकीची माहिती मी तुम्हाला सोबत सांगणार आहे. मोगरा पहिला प्रकार घेतला, तर इंग्रजी नाव
जस्मिन आहे, शास्त्रात जस्मिनम संभ्याक आहे, याचं पहिल्याच याची माहिती आपण बघायला आहे. तर हे फुलझाड झुडपासारखं वाढतं. कट करून आपण जर ठेवलं तर 3 फूट हे चांगल्या पद्धतीनं झुडपासारखं वाढतं. उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामात फुलांचा बहार असतो. उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, मे मध्ये आणि पावसाळ्यामध्ये जून, जुलैमध्ये याला फुलं येतात. तर पांढऱ्या शुभ्र रंगाची एकेरी पाकळ्यांची फुलं, काही ठिकाणी दुहेरी पाकळ्या पण असतात. भारतात जरी उगम पावलं असलं तर परदेशामध्ये, विशेषतः अरेबियन देशामध्ये याचा वावर दिसतोय. यामध्ये काही वेलीसारखे पण वाढतात. त्याच्यामध्ये मोगरा अनेक जाती आहेत. सिंगल, डबल, मोतिया, लांब कळीचा पुणेरी मोगरा, मदनबान, गुंडूमल्ली, सुजीमल्ली, रामाबाणम, खेली, खोया, कस्तुरी मल्ली, मथुराई, जुही, ओसीमल्ली यासारखे काही प्रकार तुम्हाला यासारखी नावं दिसतील. आपल्या भागामध्ये पुणेरी मोगरा कळी गजरा म्हणून करण्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालमध्ये खोया हा प्रकार कट फ्लॉवरसाठी जास्त प्रसिद्ध आहे. हे झालं मोगऱ्याबद्दलचं. त्यानंतर जाईबद्दल जेवढं शक्य आहे लक्षात ठेवा, फार काय महत्त्वाचं नाही आहे. तर गुंता वाटेल किती माहिती आहे, किती काय आहे म्हणून जेवढं शक्य आहे लक्षात ठेवा. लिहून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सोबत जाईल. थोडं पॉज करा मध्ये व्हिडिओ आणि लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो जाई, जस्मिनम ग्रँडिफ्लोरम शास्त्रीय नाव. हे वेलीसारखं वाढतं. कर्द हिरव्या रंगाची 5 ते 7 पानांचा समूह असतो एका देठावरती. फांद्या मुख्य खोडापासून निघून शेंड्यापर्यंत लांब लोंबकळत राहतात. फुले आपल्या समोर आहेत, पांढऱ्या शुभ्र रंगाची चांदणीच्या आकाराचे स्टार शेप असतात आणि 5 पाकळ्या असतात. इतर मानाने मोठ्या असतात पाकळ्या. जांभळटसर फुलांचा देठ असतो. सुगंधी द्रव्य काढण्यासाठी उपयोग आहे. द्रव्याचा वापर कॉस्मेटिक्स मध्ये केला जातो. उतारा खूप चांगला पडतो. रानजाई प्रकार यातला तोही प्रसिद्ध आहे. वेलीचा वापर कमानीवरती करता येईल. घोसामध्ये फुलं येतात. फुलांचे दांडे फुलदाणीमध्ये 1-2 दिवस टिकतात. पूजेसाठी पण फुलांचा वापर चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. गर्द रंगाची पानांची उपस्थिती आपल्या समोर इथं आहेच. आता त्यानंतर आता पुढचा प्रकार आपण बघूयात. पुढचा प्रकार आहे जुई. आपल्या समोर आहे तर जस्मिनम ऑरिक्युलेटम असं शास्त्रीय नाव आहे. तरी सदाहरित वनस्पती वेलीसारखी वाढते. वेल आहे. मुख्य खोडाभोवती अनेक फांद्या येतात, धुमारे येतात आणि एकेका देठावर 3-3, 4-4 पानांचा समूह असतो. याचं वैशिष्ट्य आहे फुलं झुपक्यात येतात. उन्हाळी आणि पावसाळी हा फुलांचा बहार असतो. फुलं पांढऱ्या शुभ्र, लक्षात येत आपल्या अगदी पांढऱ्या शुभ्र लहान आकाराची नाजूक पाकळ्यांचे असतात. फुलांचा उपयोग गजरा करण्यासाठी, सुगंध द्रव्य बनवण्यासाठी केला जातो. परिमल्ली ही प्रसिद्ध जात आहे आणि त्यातली ती कोळी कीटकास प्रतिकारक आहे. त्याच्याशिवाय IIHR बेंगलोर या संस्थेने विकसित केलेली ही जात आपल्याला हेक्टरी 12.5 टन इतक्या फुलांचं उत्पादन देऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो पिवळी जाई, जस्मिनम ह्युमिली असं शास्त्रीय नाव आहे. या वेलीस सुवर्ण चमेली असं पण म्हणतात. परदेशामध्ये हिला इटालियन जस्मिन असं संबोधलं जातं. एका देठावर 1 ते 3 जुळी पानं असतात आणि फुलांचा रंग पिवळा असतो. आपल्या समोर जर फिल्म आलेली आहे त्याच्या पद्धतीनं पिवळा रंग असतो. फुले 2 ते 4 संख्येने झुपक्याने येतात. हिवाळी हंगामात फुलांचा बहार असतो आणि फुलांना मंद सुवास असतो. अशा पद्धतीने आपण आता 4 प्रकार बघितले. उरले 3 प्रकार सॉरी आपण आता लवकरच बघणार आहोत. तर हे उरले 3 प्रकारमधलं पुढचा आहे तो कुंद. तर जस्मिनम प्युबेसन्स असं शास्त्रीय नाव आहे. याचं मूळ स्थान भारत आणि चीन अशा 2 ठिकाणी आहे. कळी अवस्थेत फुलं लालसर जांभळट रंगाची असतात. ज्यावेळी फुलं पूर्ण उमलतात त्यावेळी पाकळ्या वरून आपल्याला पांढऱ्या रंगाच्या आणि खालून गुलाबी रंगाचे छट आढळतात. फुले झुपक्याने येतात. एका झुपक्यात 8 ते 12 फुलं असतात आणि बुडक्याकडून शेंड्याकडे फुले उमलतात. गजरा बनवण्यासाठी फुलांचा उपयोग होतो. वर्षभर कमी अधिक प्रमाणात वेलीवरून फुले येतात. यामध्ये एकेरी किंवा दुहेरी पाकळ्या असणारी जाती दिसतात. छाटकलम पद्धतीनं
सगळेच प्रकार आपल्याला वाढवता येतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो कागडा किंवा कांगडा असं पण म्हणता येईल. जस्मिनम अर्बोरेसन्स असं शास्त्रीय नाव आहे. तर झुडूप वनस्पती आहे, मुळात पातळ वेलीसारखी वाढू शकते. फुलांचा मुख्य बहार हिवाळ्यात असतो. तरी उन्हाळ्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात फुलं येतात. फुले झुपक्याने येतात आणि वेलींचे मूळ स्थान हे भारत आणि लंका मानलं जातं. आणि शेवटचा प्रकार आहे तो सायली. जस्मिनम ऑगस्टिफोलियम असं शास्त्रीय नाव आहे. याला दक्षिण भारतामध्ये मल्लिका असं म्हणतात. याचं पण मूळ भारतामध्ये आहे. चांदणीच्या आकाराची पांढऱ्या शुभ्र रंगाची फुलं असतात आणि सुवास असतो त्याला, आणि ही फुलं हिवाळ्यात येतात. अशा पद्धतीनं एकूण 8 प्रकार आपण बघितले. याच्याशिवाय कुसर, नेवाळी, जस्मिनम ऑफिसिनेल, जस्मिनम पेनिक्युलॅटम असे एकापेक्षा एक सरस प्रकार यामध्ये आहेत. प्रत्येक वेलीस राज्यभर वेगवेगळी नावं आहेत, त्यामुळे नावामध्ये एक सूत्रीपणा आढळून येत नाही. हजारी मोगरा या वर्गात बसत नाही हे मात्र निश्चित आपल्याला माहिती असावं. तर अशा पद्धतीनं आपण मोगरा पिकाला सुरुवात केली, अर्थात मोगरा वर्गीय पिकांना. सुरुवातीची माहिती आपण आता घेतलेली, इंग्रजी नाव, शास्त्रीय नाव, कुल, उगम, लागवड क्षेत्र, व्यापारी महत्व, उपयोग आणि यातले प्रकार सगळे अभ्यासले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये याच्या उर्वरित भाग म्हणजे हवामानापासून ते रोगकिडीपर्यंतचा भाग आपण लवकरच घेऊ. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. धन्यवाद.